नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. सरकार नामाच्या आजच्या न्यूज रूम लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 6 खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीमध्ये आज त्यांची सकाळी ब्रेकफास्ट बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नाश्ता करता करता 6 खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातले काही प्रश्न मांडले. त्याच्यावर पंतप्रधान मोदींनी या 6 खासदारांना सल्ला दिलेला आहे. हा सल्ला आता त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी त्यांना उपयोगी पडणार आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कुठलीही विकास कामं अडवून ठेवू नका, थांबवून ठेवू नका. तुम्हाला कुठेही काहीही अडचण आली तर थेट PMOशी संपर्क साधा. PMOच्या कार्यालयाचं दार तुम्हाला कायमस्वरूपी खुलं आहे, 24 तास खुलं आहे. कधीही तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधू शकता. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडून जे 6 खासदार आता एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत, विकासाच्या मुद्द्यावरती आपण जातोय असं त्यांनी म्हटलं होतं. आता या 6 खासदारांना थेट पंतप्रधान मोदींचा ॲक्सेस मिळालेला आहे, PMOचा ॲक्सेस मिळालेला आहे. या 6 खासदारांना आता विकास कामासाठी याची कशी मदत होऊ शकते, यामागचं नेमकं राजकारण काय आहे ते आता रोशन सर सांगतील. सर्व अर्थानं ही बैठक महत्त्वाची होती, कारण की सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे शिवसेनेचा पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीमध्ये. जो 2 दिवस युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये कुठंतरी शिंदेंचं टेन्शन वाढलं असेल. त्यामुळं ह्या भेटीतली इनसाईड स्टोरी हीच म्हणावी लागेल की आपल्याला काही करता येत आहे का, किंवा तो कॉन्फिडन्स परत जेव्हा ते भेटून बाहेर आले तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स शिंदेंचा वाढलेला होता. जेव्हा ही सुनावणी चालू होती तेव्हा ते दरेगावाला गेले होते. त्यानंतर अचानक दिल्ली दौऱ्यासाठी ते परत आले आणि दिल्लीमध्ये त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात. अमित शहांना भेटलेत, पंतप्रधानांना भेटलेत आणि त्या ओम बिर्ला जे अध्यक्ष आहेत लोकसभेचे त्यांनाही भेटलेले आहेत. विकासाची कामंही होत राहतील, कारण की त्याच्यासाठी पंतप्रधानांनी शब्द देण्याची काही आवश्यकता नव्हती. ही पंतप्रधानांची भेटी पूर्वनियोजित भेट असण्याची शक्यता आहे. मात्र सध्या ज्या दिल्लीच्या वर्तुळामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत की शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं, तर ठाकरे गटाकडनं जो युक्तिवाद केला जातोय, कपिल सिब्बल त्यांचे वकील आहेत, ते कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत की निवडणूक आयोगाने जो निकाल दिलाय तो कसा चुकीचा आहे, कारण त्या निकालाच्या आधारे शिंदेंना पक्ष आणि चिन्ह मिळालेलं आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाला हा निकाल देण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी ज्या आधारे हा निकाल दिला की ठाकरेंची 2018ची जी पक्षाची घटना होती ती अवैध होती, तर मुळात निवडणूक आयोगाला वैध आणि अवैध असं ठरवण्याचा अधिकारच नाही आहे. त्याच्या आधारे त्यांनी हा पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं आणि त्यानंतर शिंदेंना ते दिल्यामुळं किंवा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळं नंतर हळूहळू लोक त्यांच्याकडं कशी गेलेली आहेत. त्यामुळे एक वातावरण निर्मिती झालेली आहे की हा निकाल शिंदेंच्या विरोधात जाणार आहे. शिंदेंच्या वकिलांनी अजून बाजू मांडलेली नाही आहे, मात्र ती एक धाकधूक चालू झालेली आहे. तुम्ही जर मागच्या 2 दिवसाच्या वर्तमानपत्राच्या आणि ह्याच्या हेडलाईन्स बघितल्या, वेबसाईटच्या हेडिंग बघितल्या, तुम्हाला लक्षात येईल की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत असं कोर्टाने संकेत दिलेले आहेत. आणि निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो विधिमंडळामध्ये शिंदेंची संख्या जास्त आहे त्या आधारे तो निकाल दिलेला आहे. त्याच्यामुळं कुठंतरी शिंदेंना इथं झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते दिल्लीत असावेत अशाही चर्चा आहेत. या भेटीमागनं जे लोक त्यांच्या सोबत आलेले आहेत त्यांना कॉन्फिडन्स देण्याचं काम ते करतायत की विकास कामं होतील. तुम्ही आणि कुठल्याही खासदारांना PM मोदींनी भेटणं, गृहमंत्र्यांनी भेटणं ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असती. त्यांची जी रखडलेली विकास कामं आहेत ती मार्गी लागतील. तुम्ही जर मागच्या काही 2-3 दिवसाच्या पूर्वीच्या जर ओमराजेंच्या पोस्ट बघितल्या तरी त्यांनी विकास कामांची भली मोठी यादी टाकलेली आहेत. आता ही कामं पंतप्रधानांना भेटून आणि गृहमंत्र्यांना भेटून होण्यासारखी नाही आहेत. ती कामं त्या लेवलच्या अधिकाऱ्यांकडनं सहज होऊ शकतील. मात्र त्यांना गती देणं आणि आपल्या मतदारसंघामध्ये एक मेसेज देणं की आमच्या मागे पंतप्रधान मोदी आहेत, अमित शहा आहेत, हे काम आत्ताचे जे गेलेत खासदार ते करतायत असं आपण म्हणू शकतो. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जी सुनावणी वेगाने चालू आहे त्या सुनावणीमध्ये काय होणार, त्याच्यावरती जरी आत्ताच्या सरकारवरती परिणाम होणार नसला तरी जर हा निकाल विरोधात गेला तरी शिंदेंच्या हातातनं पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण जाऊ शकतो. त्यामुळं ही भेट मला वाटतं त्या अर्थाने महत्त्वाचं आहे दबावतंत्र म्हणून.
तुम्ही म्हणताय ही दबावतंत्र म्हणून भेट महत्त्वाची आहे. मला वाटतं यातून एक मेसेजिंगचा पण प्रयत्न आहे, मेसेज देण्याचा. हे 6 खासदार असतील किंवा आधीचे जे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले आमदार खासदार असतील, या सगळ्यांची अशी एक आरोप असा कायम होता की आम्हाला उद्धव ठाकरेंची भेट मिळत नाहीये. एकनाथ शिंदेंनी तो आरोप पहिल्यांदा खोडून काढायचा प्रयत्न केलाय. म्हणजे उद्धव ठाकरेंवरचा नाही, एकनाथ शिंदेंनी हा मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय की तुम्हाला तिथे उद्धव ठाकरेंची भेट मिळत नव्हती, पण इकडे तुम्हाला थेट पंतप्रधान मोदींची तुम्हाला भेट मिळू शकते. तुमची विकास कामं मार्गी लागू शकतात. तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील ज्या अडीअडचणी आहेत, ज्या तुम्हाला विरोधात राहून सोडवता येऊ शकत नाहीत, त्या तुम्हाला सत्तेत सोबत येऊन सोडवता येऊ शकतात. थेट पंतप्रधानांशी बोलून तुम्हाला त्या अडचणी सोडवता येऊ शकतात. हे मेसेजिंग महत्त्वाचं असतं राजकारणामध्ये, की कॉन्फिडन्स देणं. जे आलेले आहेत की मी पंतप्रधानांशी तुमची भेट घालून देऊ शकतो, गृहमंत्र्यांची भेट घालू शकतो, पण हे सगळं आत्ताच का घडतंय किंवा आत्ताच खासदार का फोडावे लागले, या विचारापर्यंत आपल्याला मग मागं जावं लागतं. कारण की आत्ता जे मतदारसंघ पुनर्रचना आणि खासदारांची जुळवाजुळव आहे, त्याच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळेस जर आपल्यावरती विश्वास ठेवून लोक आलेले आहेत, तर त्यांना कॉन्फिडन्स देणं आपलं काम आहे. माझ्या मते याच्या आधी आपण याच्यावरती चर्चा केलेली आहेत की त्यातले जे 6 खासदार गेलेत, त्यातले कमीत कमी 4 खासदार हे शिंदेंकडे बघून नाही गेले, ते भाजपकडे बघून गेलेत. मला वाटतं की 2-3 खासदारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांशी संपर्क साधला होता की आम्हाला भाजपमध्ये यायचं आहे. तर त्यांनीच तो विश्वास दिला होता की तुम्ही तिकडे जावा, तुमची कामं मार्गी लागतील. तर याच्या मागचं हेच आहे की जाणारे खासदार हे शिंदेंकडे बघून जाण्यापेक्षा भाजपकडे बघून गेलेले आहेत. त्यांची केंद्रामध्ये सत्ता आहे. उद्या निवडणुकीला आपल्याला त्यांची मदत होणार आहे. पंतप्रधानांचा चेहरा म्हणून त्यांची मोदींची मदत होणार आहे. अशा वेळेस जे लोक आपल्याकडे आलेले आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला जर राजकारण करायचं आहे, नाही म्हटलं तरी शिवसेनेचा एक कोर मतदार महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांना मानणारा एक वर्ग आहे, तर त्याला न दुखवता आपण कशी मदत करू शकतो जे आले त्यांना, त्या दृष्टीनं ही भेट घेतलेली आहे. याच्यामध्ये शिंदेंचं मेसेजिंग महत्त्वाचं. आत्ता तू जसं म्हणतोस की त्यांनी तो मेसेज दिला की पंतप्रधानांची आणि ह्याची भेट घेऊन, तर मला वाटतं ते शिंदेंपेक्षा भाजपची जास्त गरज होती. कारण की आत्ता ज्या प्रकारे त्यांना काही विधेयकं आणायची आहेत, त्यांना जी विकास कामं करायची आहेत आणि ज्या प्रकारे वातावरण निर्मिती झालेली आहे, कुठंतरी म्हणजे 12 वर्ष सत्तेत येऊन झालेली आहेत. आणि माझ्या मते साधारण 20 वर्षाचा काळ असतो कुठल्याही राजकीय पक्षाचा, की त्याच्यानंतर त्याच्या कामगिरीचं मूल्यमापन, त्याच्याविषयी असंतोष निर्माण होत असतो. मात्र 12 वर्षामध्ये ज्या प्रकारे जेनझीचं आंदोलन झालं, त्यानंतर आता रांचीमध्ये आंदोलन चालू आहे, ठिकठिकाणी आंदोलन चालू आहे आणि एक प्रकारची ह्या सरकारविषयीची भीती लोकांच्या मनातनं गेलेली आहे. ते पाहता आपल्याकडे जे लोक आहेत त्यांना कॉन्फिडन्स देणं फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं ही भेट भाजपसाठीही महत्त्वाची होती. कारण की ते फक्त त्यांनाच नाही, म्हणजे शिंदेच्याच लोकांना नाही भेटले, तर तृणमूल काँग्रेसच्या लोकांनाही भेटलेले आहेत. विशेष म्हणजे तृणमूलमधले जे लोक फुटले, ती लोक थेट भाजपमध्ये नाही गेले, ते छोट्या पक्षामध्ये मर्ज झालेले आहेत. बंगालच्या शेजारच्या राज्यातला तो एक छोटा पक्ष आहे, त्याच्यामध्ये मर्ज होऊन ते हे झालेले आहेत. त्यामुळे त्यांनाही कॉन्फिडन्स देणं यांचं काम होतं. ते त्यांनी मला वाटतं योग्य प्रकारे ते करतायत. नक्कीच या कॉन्फिडन्समुळं आता कुठेतरी ओमराजे असतील किंवा त्यांच्यासोबतचे जे इतर खासदार आहेत त्यांना पुढच्या निवडणुकीसाठी एक आत्मविश्वास मिळालेला आहे. सोबतच ओमराजे यांना आता त्यांचा जो फोटो आहे तो देखील सापडल्याचं दिसतंय. मोरे सरांनी परवा आपल्याकडे स्टोरी केली होती. ओमराजेंना अजून त्यांच्या कव्हर फोटोसाठी एक फोटो सापडलेला नाही, जवळपास आता 1.5 महिना झाला, पण आता तो फोटो सापडलाय का मोरे सर? तसं म्हणावं लागेल ऋषिकेश, कारण दीड महिन्यापूर्वी त्यांच्या सोशल मीडियातल्या कव्हर फोटोवरती उद्धव ठाकरे आणि कैलास पाटील या दोघांसोबत त्यांचा फोटो होता. ते एकनाथ शिंदेसोबत गेल्यानंतर त्यांनी तो फोटो हटवला आणि आता 1.5 महिना होत आला तरी त्यांच्या कव्हरला फोटो सापडला नाही असं आपण बातमी दिली होती. कदाचित आज तो फोटो सापडलाय असं म्हणावं लागेल, कारण त्या फोटोमध्ये जर तू पाहिलंस तर ते एक निवेदन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना देतानाचा हा फोटो आहे. म्हणजे थेट पंतप्रधानांसोबतचा फोटो ओमराजेंना पहिल्यांदाच मिळाला. आता या फोटोला महत्त्व म्हणण्यापेक्षा या भेटीला खूप महत्त्व आहे. ओमराजेंनीच सोशल मीडियात एक पोस्ट केली आणि ते फोटो शेअर करत आपण धाराशिव
च्या विकास कामांबाबत त्यांना एक निवेदन दिल्याचं सांगितलंय. या भेटीतलं आणखी एक महत्त्व म्हणजे आज जे चहापान झालं पंतप्रधान मोदींचं, त्या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे शिवसेनेचे 6 खासदार आणि तृणमूल काँग्रेसमध्ये NCPI मध्ये गेलेले 20 खासदार त्यांना एक आश्वस्त केलेलं आहे. म्हणजे मी तुमच्या सोबत आहे. सध्या लोकसभेमध्ये अपात्रतेसंदर्भात त्या खासदारांच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या 6 खासदारांच्या मर्जरवर आक्षेप घेतलेला आहे. तिकडं तृणमूल काँग्रेसही लढत आहे. त्यामुळं अपात्रतेची टांगती तलवार कुठंतरी या खासदारांवर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना या अपात्रतेचा जो काही ताण आहे तो ताण घेऊ नका, मी तुमच्या सोबत आहे वगैरे अशा काय हे चर्चा आहे, सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळं या खासदारांनाही एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला आहे. आणि ही आजची भेट केवळ ओमराजेच नाही तर शिवसेनेतून उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे गेलेल्या इतर जे 5 खासदार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. एकच मिनिट. मोरे सर, त्यांच्यासोबतच 6 खासदारांसोबत पंतप्रधान मोदींचा जो फोटो आहे त्यामध्ये NCPIचे 20 खासदार जे तृणमूलपासून फुटून जे NCPI मध्ये गेलेले त्यांचाही फोटो दिसत आहे. नेमकं या फोटो मागचं काय कारण आहे? कारण सगळे जे फुटीर खासदार आहेत ते पंतप्रधान मोदींसोबत दिसून येत आहेत. ही NDAतील खासदारांची मागच्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी NDAतील काही खासदारांची भेट घेतली होती. म्हणजे जे राज्यसभेत निवडून आलेत नव्याने त्यांची भेट घेतली होती. आजही अशीच एक भेट होती. पण याचं आजच्या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे जे NDAमध्ये पहिल्यांदाच दाखल झालेत जे बंडखोर खासदार आहेत त्यांची बहुसंख्य होते ते. त्यामध्ये TMCचे 20 आणि शिवसेनेचे 6 हे 26 आणि बाकीचे पार्थ पवारही आजच्या चहापानाच्या बैठकीला होतं. त्यामध्ये रामदास आठवले होते. रामदास आठवले खरं तर मागच्या भेटीला असणं अपेक्षित होतं, पण तेही आज होते. इतरही काही NDAतले खासदार आज भेटीला होते. त्याच्यामुळे कुठेतरी NDA सोबत आलेल्या या बंडखोर खासदारांना एक आश्वस्त करणं, त्यांना एक विश्वास देणं की मी स्वतः म्हणजे पंतप्रधान म्हणून मी स्वतः आणि NDA सरकारही तुमच्यासोबत आहे. पंतप्रधान संपूर्ण भाजप तुमच्यासोबत आहे. तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये सक्रिय व्हा, लोकांमध्ये पोहोचा. तुम्हाला तिथं जी काही विकास कामं करायची, जसं तू मगाशी सांगितलं की PMOचा दरवाजा तुमच्यासाठी 24 तास उघडा आहे, तसं पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांना आश्वासन दिले आहे की तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये जा. कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाही पण पश्चिम बंगालमध्ये पाहिलं तर बहुतेक जे बंडखोर खासदार आहेत ते त्यांच्या मतदारसंघांमध्ये आतापर्यंत गेलेलेच नाहीत. कारण तिथं संजय जाधव यांना काय मेसेज दिलाय? नाही, ते दोघं पहिल्या रांगेत बसले होते. संजय जाधव हे पहिल्या रांगेत होते. पंतप्रधान मोदी ज्यावेळेस संवाद साधत होते खासदारांना त्यावेळेस ते पहिल्या रांगेत होते. संजय जाधव त्यांच्या शेजारी सायोनी घोष या तृणमूलच्या ज्या खासदार आहेत बंडखोर खासदार त्या बसल्या होत्या आणि त्यांच्या आजूबाजूला बाकी पार्थ पवार, रामदास आठवले वगैरे हे त्या पहिल्या रांगेत बसलेले होते आणि ते संबोधन करत होते. दुसऱ्या रांगेत ओमराजे बसले होते आणि मुंबईतले जे खासदार आहेत आपले संजय दिना पाटील हे शेवटच्या रांगेत होते. याच्या 5 रांगा साधारणतः होते, त्या शेवटच्या रांगेमध्ये संजय दिना पाटील होते. म्हणजे खास संजय जाधव किंवा सायोनी घोष यांना पंतप्रधानांनी स्वतंत्र बोलवून असं काही सांगितलं नाही. पण या 6 खासदार किंवा NCPIच्या खासदारांसोबत स्वतंत्रपणे त्यांनी चहापानावर मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. इवन तुम्ही जर ओमराजेंचं सोशल मीडियातली पोस्ट पाहिली तर त्यांनी पंतप्रधानांनी योगाभ्यास म्हणजे जे आपण फिटनेस बद्दल ओमराजेंच्या नेहमी बोलतो, तर ओमराजेंनी सांगितलंय की पंतप्रधानांनीही आपल्या योगाभ्यासाबद्दल विचारणा केली असं स्वतः ओमराजेंनी सांगितलं आहे. पंतप्रधानांनी सगळ्या खासदारांना फिटनेसचं महत्त्व पटवून दिलं, वेळच्या वेळी आरोग्य तपासण्या करत जा, असंही अशा हलका फुलक्या गप्पा बऱ्याचशा झाल्या. त्यामध्ये काही राजकीय गप्पाही नक्कीच झालेल्या आहेत. सचिन सरांना त्यांचं मत मांडायचं महत्त्वाचं. जरी ह्या भेटीगाठी झाल्या असल्या, एकनाथ शिंदेनी मोदींची भेट घेतली किंवा खासदारांनी घेतली, पण आतापर्यंत एक नेमकं कारणात ह्या मागचं
राहत आहे पाठीमागच. खरं तर येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने या बैठकीत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. हा मुद्दा मात्र राहिलेला होता. आणि दुसरा जर आपण म्हणत असाल तर संजय जाधव किंवा सयानी घोष असतील, त्या पहिल्या रांगेत बसवण्याचा त्या काळातील हा महत्त्वाचा मुद्दा दिसतो. कारण की त्यांना कदाचित मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. हे त्या मागचं मोठं कारण आहे आणि हे कारण आपल्याला लक्षात यायला हवं खरं तर या दृष्टीनं, म्हणजे की आणि हे आतापासूनच तयारी केली जात आहे. विशेषतः संजय जाधव यांची शिवसेनेच्या गोटातून मंत्रिपदी वर्णी लागणारच आहे. तर नंतरच्या टप्प्यात ओमराजेची यांचीही वर्णी या मंत्रिमंडळात लागू शकते. त्यामुळं ह्या सगळ्या गाठी भेटी ह्या मंत्रिमंडळाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं जर संजय जाधव आणि ओमराजेंची वर्णी लागली तर सगळ्यात जास्त नाराज होणारं कोण असेल तर मावळचे खासदार बारणे श्रीरंगाप्पा बारणे असतील. कारण की त्यांना अपेक्षा होती आणि अजूनही आहे त्यांना अपेक्षा की आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना संधी मिळेल. कारण की जेव्हा पहिल्यांदा मंत्रिमंडळ विस्तार झालं म्हणजे शपथविधी झाला तेव्हा त्यांचं नाव चर्चेत होतं. दुसऱ्यांदा आत्ता जी नावं चर्चेत आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव सुरुवातीला आघाडीवरती होतं. नंतरनं संजय जाधव आणि आपले ओमराजे यांचं नाव चर्चेत आलं. मात्र जे श्रीकांत शिंदे आहेत त्यांचं मंत्रिपद फिक्स, श्रीकांत शिंदेचं मंत्रिपद फिक्स मानलं जात आहे. तर शिंदेचं नाव मागं पडलंय का? हां, म्हणजे मंत्रिपदाच्या दृष्टीनं ना ओमराजे तेवढे ऍक्टिव्ह दिसत नाही आहेत. आपण तसं पाहिलं तर ते सध्या त्यांच्या ना मतदारसंघापुरतं लक्ष केंद्रित करतायत, सातत्यानं विकास. हां, तर मग ते कुठंतरी लगेच त्यांना अपेक्षा, कारण की त्यांना एकदा विचारलंही होतं पत्रकारांनी, तर ते म्हटलं मी मंत्रिपदाचा विचार करत नाही, मी माझ्या मतदारसंघाच्या विकास कामांचा विचार करतोय. त्याच्यामुळं आपण की आत्ता जे फुटून आले त्यातल्या एकाला मंत्रिपद देणं तरी म्हणजे गरजेचं आहे. आणि संजय जाधव यांचं नाव त्याच्यामध्ये आघाडीवरती आहे, श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवरती आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे हे आपली नाराजी बोलून दाखवतायत की त्यांना काय आश्वासन देत आहेत हे महत्त्वाचं आहे. नक्कीच. यानंतर राज्यातला आणखी एक विषय आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांचं कालपासून जे आपण आरोप प्रत्यारोप बघितले तर ते महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण मागच्या जवळपास 4-1 वर्षापासून 3-4 वर्षापासून मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे. या सगळ्या 3 वर्षाच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप केलेले आहेत. तुम्ही डबल ढोलकी वागू नका वगैरे असं म्हटलेले आहेत. तुमच्यापेक्षा शंभूराज देसाई, उदय सामंत चांगले असं म्हटलेले आहेत. नेमकं यामागचं काय राजकारण आहे? एकनाथ शिंदे मनोज जरांगेंचं का फाटलंय? फाटण्यापेक्षा त्यांनी आपला मनोज जरांगे थेट बोलायला प्रसिद्ध आहेत. म्हणजे जे त्यांच्या मनामध्ये येतं, त्यांना जे समोर दिसतं त्याच्यावरती ते भाष्य करतात. याच्यामुळेचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ना ते कुणबी दाखले ज्या मराठा समाजातल्या लोकांनी काढले राजकीय नेत्यांनी, त्याच्यामध्ये आता 2-3 प्रकरणं अशी समोर आली आहेत, बीडमधली, परभणीमधली, की त्याच्यामध्ये त्यांचे दाखले रद्द होत आहेत, कुणबी प्रमाणपत्र. आणि हा खरं तर मग मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सगळ्यात मोठा झटका आहे की ज्यांच्यासाठी आपण लढलो ते दाखले मिळवले म्हणून आपण गुलाल उधळला. मात्र ते दाखले जर टिकत नसतील तर मग आपल्या आंदोलनाचं काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी टीका करताना फक्त एकट्या म्हणजे आपण बघितलं की त्यांच्या पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी कधीही शिंदेंना टार्गेट केलं नव्हतं. त्यांनी भाजपच्या लोकांना टार्गेट केलं होतं. देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी आता बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना टार्गेट केलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांचा राग हा दिसतोय की ओबीसीचे जे नेते आहेत ते शिवसेनेच्या व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचे बाळासाहेब भवन आहे तिथं येत आहेत, तिथं बसत आहेत, त्याचे व्हिडिओ काही बाहेर येत आहेत. त्याच्यामुळे कदाचित ते अस्वस्थ झाले असावेत. मात्र त्यांनी ज्या प्रकारची भाषा शिंदेसाठी वापरली आहे ना तो खरा चर्चेचा विषय आहे. त्यांना तुम्ही डबल गेम करताय, नाही डबल गेम करताय असं शब्द वापरलाय. डबल गेम करताय तुम्ही. आणि दुसरं असं वापरलंय की तुमचा तुमच्यावरती गद्दारीचा शिक्का आम्ही पुसलाय. म्हणजे हा गद्दारीचा शब्द शिवसेनेने खूप फेमस केला होता, ठाकरेंच्या शिवसेनेनी. तो पुसण्याचं काम आमचं आहे. आमच्या लोकांनी कशी तुम्हाला निवडणुकीमध्ये मदत केली ताकद होती मनोज जरांगेंना हे त्यांनी अप्रत्यक्ष कबूल केलं. हां, म्हणजे हे ओपन सिक्रेट होतं की जेव्हा मनोज जरांगे आंदोलन करतात तेव्हा शिवसेनेची लोक मध्यस्थी करतात आणि ते मागं घेतात. फक्त जे
याचं आंदोलन झालं आझाद मैदानावरचं, तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी कुणाला हस्तक्षेप सुरुवातीला करून दिला नव्हता. नाही तर याच्या आधीच्या सगळ्या आंदोलनांचं जर तुम्ही पाहिलं ना, की आंदोलनाला बसणार म्हटल्यानंतर उदय सामंत जाऊन भेटतात, त्यांचे काही नेते जाऊन भेटतात, शिंदे जाऊन भेटतात आणि हे मध्यस्थी करून हे लगेच मिटवून टाकतात. त्याच्यामुळे शिंदेंचं आणि जरांगेंचं साटलोट आहे अशी चर्चा खूप होती. मात्र जरांगे हे थेट बोलायला प्रसिद्ध आहेत, त्या प्रकारे त्यांनी बोललेले आहेत. मात्र हे बोलत असताना त्यांनी एक सॉफ्ट कॉर्नर पण त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना दिलेला आहे. म्हणजे ते मुख्य नेत्यावरची टीका करतायत, मात्र सामंत आणि शंभूराज देसाईंना चांगलं म्हणतायत. त्याच्यामुळं ते हातातनं काही सोडत नाही आहेत असं आपल्याला याच्यामधनं दिसतंय. जरांगेंबद्दल बोलतो त्यावेळेस जरांगे खरं तर कुणबी प्रमाणपत्र रद्द झालं त्या ज्योती शिंदे नामक महिलेचं, आणि मग त्यानंतर जे प्रकरण तापलं त्यानुसार हे सगळं राजकारण म्हणजे राजकीय आरोप खरं तर जरांगेंनी केले. यावेळेस त्यांच्या भाषेविषयी खरं तर रोशन आत्ता बोलला, पण जसं जरांगे शिंदेंना टार्गेट करून बोलले तसंच जरांगे आज दरेकरांनाही टार्गेट करून बोलले. आणि दरेकरांविषयी बोलताना खरं तर ज्या दरेकरांच्या मध्यस्थीमुळे म्हणजे मधल्या काळात जे मध्यस्थी करणारे नेते होते त्यातले एक दरेकर सुद्धा होते. दरेकरांना फ्रेममध्ये नाही घेतलं मुख्यमंत्र्यांनी. मुख्य जी जबाबदारी दिली होती ती प्रसाद लाडांवरती दिली होती आणि प्रसाद लाडांनी आज जाहीर केलंय की मी त्यांना आंदोलनाची वेळ येऊ देणार नाहीये, मी हे सगळे प्रश्न सोडवणार आहेत. दरेकर हे विधानसभेपासून मनोज जरांगेंच्या लाड आणि दरेकर हे दोघं विरोध करत होते. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये प्रसाद लाड यांच्याशी चर्चा करण्याची तयारी मनोज जरांगेंनी दाखवली होती आणि मुख्यमंत्र्यांकडनं तसं पाहिलं तर प्रसाद लाड यांच्याकडे ऑफिशियली मंत्रिपद नाही आहे किंवा ते फार मोठे नेते आहेत असंही नाही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांकडनं त्यांनी हे बोलणं केलेलं आहे. आणि हे बोलणं करत असताना आता मनोज जरांगेंनी परत एकदा मुख्यमंत्र्यांवरती टीका केली, चंद्रशेखर बावनकुळेंवरती टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दरेकर बोललेले आहेत आणि त्यांनी थेट मनोज जरांगेंवरती थेट टीका करायला लोक मध्यंतरीच्या काळामध्ये टाळत होते. आपण घाबरताय असं नाही म्हणू शकत, कारण की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दरम्यान थेट त्यांना अंगावरती घेतलं होतं भाजपच्या नेत्यांनी. मात्र आत्ता त्यांचं कुठंतरी भाजपच्या नेत्यांशी, राधाकृष्ण विखे पाटलांशी आणि ह्यांच्याशी जमतंय असं दिसत होतं. त्याच दरम्यान त्यांनी ही टीका केलेली आहे. त्याच्यामुळं दरेकरांनी त्यांच्यावरती म्हणजे थेट लायकी काढण्यापर्यंतची ती भाषा गेलेली आहे. हां, ओके. तर त्यामुळे हा एक संदर्भ होता आणि त्यामुळे दरेकर जे फ्रेममध्ये नव्हते ते खरं तर आज जरांगेंच्या तोंडातून दरेकरांविषयी जी वक्तव्य निघाली किंवा जे काही शब्द निघाले ते आपण सगळ्यांनी माध्यमांमध्ये ऐकले असतील. त्यामुळे दरेकरांविषयी बोलताना जी जरांगेंची भाषा होती आणि जरांगे ज्या पद्धतीने टीका करतात तर त्याचाच एक वेगळा अँगल असा आहे की भाजपचे जे आमदार आहेत परिणय फुके यांनी असं म्हटलं की जरांगेंचा विषय संपलाय आता. खरं तर एकीकडे जरांगे जिथे उपोषणाची ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आज निघालेत आणि मग त्यांनी असं म्हटलं की जर फडणवीस असतील, शिंदे असतील ते जर दगाफटका करत असेल आणि ते जर आमचा विश्वासघात करत असतील तर आम्ही पुन्हा आमरण उपोषणाला बसू. आणि मग त्या दृष्टीनं खरं तर जरांगे टाकून एक प्रकारे आमरण उपोषणाची भाषा करून सरकारला कसं एक आपण म्हणजे कैचीत पकडू शकतो किंवा कोंडी करू शकतो असा प्रयत्न करत असतात. पण भाजपचे आमदार आणि ओबीसी आरक्षणासाठी जे कायम आग्रही असतात की ओबीसी समाजाचं आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी खरं तर जी काही ओबीसी नेत्यांची आहे तीच मागणी खरं तर आज परिणय फुकेंनी बोलून दाखवली. आणि मग त्यावेळेस परिणय फुकेंनी असं म्हटलं की मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीला सुरुवातीपासून आपलं समर्थन होतं, फक्त विरोध या गोष्टीला होता की ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्याला धक्का लागता कामा नये. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना तसा शब्द दिलाय. पण जरांगे हे वेळोवेळी सरकारवर दबावतंत्र आणून जर तसा प्रयत्न करत असतील तर उद्या वेळ आली आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर आम्ही सुद्धा म्हणजे बिंग भाजपचे ते MLA ते सुद्धा आणि त्यांच्याशिवाय जे इतर ओबीसीचे नेते आहेत, ओबीसीचे आमदार असतील ते सगळे आमरण उपोषणाला बसतील असा एक प्रकारे इशारा त्यांनी जरांगेंसह सरकारला सुद्धा दिला. कारण जर जरांगे आंदोलनाला बसले, जरांगेंशी जर डील करत असेल सरकार तर त्याचवेळी सरकारसमोर हे दुसरं संकट उभं केलं जाऊ शकतं आणि मग ते प्रेशर टॅक्टिक्स वापरून सरकार ही परिस्थिती कशी हाताळेल हे बघावं लागेल. पण अगेन इट इज म्हणतात ना ही सगळी सिच्युएशन आहे आणि काल्पनिक परिस्थिती आहे. त्याआधीच जसं आता रोशन म्हटलं की जरांगेंवर आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठीच भाजपातले आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील हे सुद्धा त्यांच्याशी बोलतात. पण मला असं वाटतं कुठल्याही नेत्याने म्हणजे तुम्ही जेव्हा समाजाचा त्या समाजाला रिप्रेझेंट करत असता त्यावेळेस जरांगेंनी सुद्धा थोडंसं भाषेचं तारतम्य ठेवलं पाहिजे आणि बोलताना थोडीशी ती वेळ
येऊ देऊ नये, कारण तुमच्या बाजूनं जर काही गोष्टी होत आहेत आणि कारण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाचं म्हटले की ओबीसी प्रमाणपत्र माफ करा कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असेल तर रद्द करण्यात कुणाचा हस्तक्षेप नसतो. तिथे काही गोष्टी कमी पडल्या असतील, कागदोपत्री तुम्हाला ज्यावेळेस तिथे काही गोष्टी जर दिसल्या नसतील तर त्यामुळे ते प्रमाणपत्र रद्द झालं असेल. पण जर कुणाला आक्षेप असतील तर त्यांनी यावं आणि त्यांनी त्याविषयी खरं तर सरकार दरबारी ज्या गोष्टी जशा प्रोसेसमध्ये होणं अपेक्षित आहे त्यांच्याकडे जावं आणि तसं करावं. पण सरकार कुठेही यात हस्तक्षेप करत नाही आहे, कुठेही राजकीय दबाव टाकला जात नाही आहे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, भाजप नेते त्यांच्या भूमिका मांडतात. पण अगेन जाता जात नाही ती जात, त्यामुळे जातीय राजकारण जे आपण बघतोय ते पुन्हा एकदा आता उफाळून आलेलं दिसतंय, मराठा विरुद्ध ओबीसी आणि मग हे कुणबी प्रमाणपत्राचा. त्यामुळे आता जरांगे विरुद्ध हाके, मग विरुद्ध हे सगळे यांचं कसं घडतंय आता पुढच्या अपडेट्स या आपल्याला पुढे पाहायला मिळतीलच. मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवर पहिल्यांदाच टीका केली. आता हे जर समजून, आता हे सगळी चर्चा होती की मनोज जरांगे अचानक एकनाथ शिंदेंवर का चिडले, तर यासाठी आपल्याला 2.5 वर्ष मागे जावं लागेल. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं. जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केलं होतं. ते वाशीपर्यंत पोहोचले होते आणि एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये येऊन त्यांना शासनाने काढलेला अध्यादेश हातात देत त्यांना ज्यूस पाजला होता आणि त्यांचं आंदोलन थांबवलं होतं. त्यावेळी सगळे सोयरे आणि कुणबी नोंदींच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांचं मन वळवायला एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली होती आणि ती त्यांनी साध्य केली. त्याच्यानंतर वर्षभरात पुन्हा जरांगेंनी आंदोलन केलं आणि ते आझाद मैदानात पोचले. त्यावेळी जर तुम्हाला आठवत असेल तर राज ठाकरे एक वाक्य म्हणाले होते की मनोज जरांगेंना पुन्हा मुंबईत का यावं लागलं हे एकनाथ शिंदेंना विचारा. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा, म्हणजे की मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही ठरलं होतं का, यांची काही 2024च्या आंदोलनादरम्यान चर्चा झाली होती का. तर त्यावेळी हे वाक्य चांगलंच गाजलं होतं, कारण 2025मध्ये देवेंद्र फडणवीस यांची सत्ता ते मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी मनोज जरांगे हे फक्त फडणवीस यांनाच टार्गेट करत होते आणि त्यावेळी राज ठाकरेंनी असं बोलणं की एकनाथ शिंदेंना विचारा. त्याच्यानंतर मग आत्ता जरांगे एकनाथ शिंदेंवर टीका करू लागलेत. याचा अर्थ मागच्या वर्षभरात ज्या काही घडामोडी घडल्या, कुणबी जात प्रमाणपत्र रद्द होऊ लागलेले आहेत, त्यामुळं एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेलं आश्वासन आता पाळलं जात नाही का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आणि त्यामुळंच जरांगे एकनाथ शिंदेंवर भडकलेत असाही त्याचा अर्थ काढता येऊ शकतो. तर दिल्लीत शिंदेंनी 6 खासदारांसोबत पंतप्रधानांची जी भेट घेतली त्या संदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली प्रदीर्घ चर्चा आत्ताच आपण ऐकली. अशी जर चर्चा तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.